नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर राजघटना. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय राजघटना केव्हा लागू झाली? तर भारतीय राजघटना जी लागू झाली मित्रांनो, ती लागू झाली 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, भारतीय राजघटना कधी स्वीकारण्यात आली? तर भारतीय जी राजघटना स्वीकारण्यात आली मित्रांनो, ती आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर भारतीय राजघटनेचे शिल्पकार मित्रांनो ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, भारतीय राजघटना तयार करणारी संस्था कोणती? तर भारतीय राजघटना तयार करणारी संस्था जी आहे मित्रांनो ती आहे संविधान सभा. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर संविधान सभेची पहिली बैठक जी झाली मित्रांनो ती झाली 9 डिसेंबर 1946 रोजी झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष जे होते मित्रांनो ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तसं मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते मित्रांनो ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, भारतीय राजघटना तयार होण्यासाठी किती कालावधी लागला? तर भारतीय राजघटनाची तयार होण्यासाठी जो कालावधी लागला मित्रांनो तो लागला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. एवढा कालावधी लागला भारतीय राजघटना तयार होण्यासाठी मित्रांनो. तर या ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतीय राजघटनेची उद्देशिका कोणत्या शब्दाने सुरू होते? तर भारतीय राजघटनेची उद्देशिका जी होती मित्रांनो ते होती आम्ही भारताचे लोक या उद्देशिका शब्दाने तयार होते सुरुवात होती मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, भारतीय राजघटना जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी लिखित राजघटना आहे? तर मित्रांनो ती जे ऑप्शनमध्ये आहे ते ऑप्शन आपलं राईट नाही आहे. तर जी आपली सर्वात मोठी जी आहे राजघटना आहे मित्रांनो ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, भारत कसा देश आहे? तर भारत जो देश आहे मित्रांनो तो सार्वभौम आणि समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य असा देश आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, भारतीय राजघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर भारतीय राजघटनेचे मूलभूत अधिकार जे आहे मित्रांनो ते भाग 3 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? तर मूलभूत कर्तव्य जे आहे मित्रांनो ते आहे भाग 51 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे कोणत्या भागात आहे? तर राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्त्वे जे आहे मित्रांनो ते भाग 4 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, भारतीय राजघटनेत सध्या किती मूलभूत अधिकार आहेत? तर भारतीय राजघटनेचे सध्या मूलभूत अधिकार आहे मित्रांनो ते आहे 6 अधिकार आहे मित्रांनो. राजघटनेत सध्या 6 अधिकार आहे. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्य किती आहेत? तर भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्य जे आहे मित्रांनो ते आहे 11. मूलभूत कर्तव्य जे आहे मित्रांनो नागरिकांना ते 11 आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, भारतीय राजघटनेचा कलम 14 कशी संबंधित आहे? तर भारतीय राजघटनेची जी कलम आहे 14वी तर ती आहे संबंधित कायद्यामुळे समानता या याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर शिक्षणाचा अधिकार जो आहे मित्रांनो ते कलमात आहे कलम 21A मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर घटनात्मक उपायांचा अधिकार जो आहे मित्रांनो ते आहे कलम 32 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती जे होते मित्रांनो ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर भारताचे पहिले पंतप्रधान जे होते मित्रांनो ते होते जवाहरलाल नेहरू होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो मित्रांनो, भारतीय राजघटनेचा संरक्षण
कोण आहे? तर भारतीय राजघटनेचं संरक्षण जो आहे मित्रांनो ते सर्वोच्च न्यायालय करते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतात किती प्रकारचे आणीबाणीचे प्रकार आहेत? तर भारतात जे आणीबाणीचे प्रकार आहे मित्रांनो 3 प्रकार पडतात. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? तर राष्ट्रीय आणीबाणी जी लागू होती मित्रांनो कलम 352 या कलमानुसार लागू होते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन मित्रांनो, राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? तर राष्ट्रपती राजवट जी लागू होती मित्रांनो ती या 356 या कलमानुसार लागू होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर का इम्पॉर्टंट क्वेश्चन लागत असेल आणि इम्पॉर्टंट माहिती लागत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो मित्रांनो, आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? तर आर्थिक आणीबाणी जी लागू होती मित्रांनो ती होती 360 या कलमानुसार लागू होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय राजघटनेतील नागरिकत्व कोणत्या भागात आहे? तर भारतीय राजघटनेतील नागरिकत्व जे आहे नागरिकत्व ते आहे भाग 2 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. तर भारतीय राजघटनेतील नागरिकत्व जे आहे ते आहे भाग 2 मध्ये. ए जे आपलं राईट आन्सर येईल मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? तर भारताचे राष्ट्रपती जे निवडतात मित्रांनो ते निवडतात निवडणूक मंडळ. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन आहे मित्रांनो, राज्यसभेत पदसिद्धी अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जे असतात ते असतात उपराष्ट्रपती असतात मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? तर लोकसभेचे जे अध्यक्ष निवडतात मित्रांनो ते निवडतात लोकसभेचे सदस्य निवडतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे मित्रांनो ते आहे नवी दिल्ली. तर हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो मित्रांनो, भारतीय राजघटनेतील कलम 370 कोणाशी संबंधित आहे? तर भारतीय राजघटनेची कलम जी आहे मित्रांनो 370 ती संबंधित आहे जम्मू अँड काश्मीरशी संबंधित आहे मित्रांनो. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन मित्रांनो, भारतीय राजघटनेतील कलम 368 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राजघटनेतील कलम जी आहे 368 ती संबंधित आहे घटना दुरुस्ती संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, भारतात सर्वत्रित प्रौढ मताधिकार किती वर्षापासून आहे? तर भारतातील सर्वत्रित प्रौढ मताधिकार जो आहे मित्रांनो ते 18 वर्षापासून आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतात मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीत करण्यात आले? तर हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. भारताचे मतदानाचे वय जे 21 वरून 18 वर्ष करण्यात आले ते करण्यात आले 61वी जे घटना दुरुस्तीनुसार करण्यात आले मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतीय राजघटनेची प्रस्तावना किती प्रकारचे न्याय सांगते? तर भारतीय राजघटनेची प्रस्तावना जी सांगते मित्रांनो ती सांगते न्याय 3 प्रकारचा न्याय सांगते मित्रांनो. जे आपला राईट आन्सर येईल ते ए येईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन मित्रांनो, प्रस्तावनेत कोणते स्वातंत्र्य नमूद आहे? तर प्रस्तावनेत जे स्वातंत्र्य नमूद आहे मित्रांनो ते आहे विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म, उपासना. हे जे आहे स्वातंत्र्य नमूद केलेलं आहे प्रस्तावनेमध्ये. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो मित्रांनो, भारतीय राजघटनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले? तर भारतीय राजघटनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष जे शब्द जोडले गेले ते घटना दुरुस्ती आहे मित्रांनो 42वी. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42वा येतो मित्रांनो, म्हणजे 39वा येतो मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 42वी जी घटना दुरुस्ती झाली मित्रांनो ती झाली 1976, म्हणजे 1976 जे आपलं राईट आन्सर होईल मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन मित्रांनो, भारतात संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. भारतात संसदीय शासन पद्धती जी देशाकडून स्वीकारण्यात आली ती आली ब्रिटन देशाकडून स्वीकारण्यात आली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41 येतो मित्रांनो, मूलभूत अधिकार कोणाकडून स्वीकारले आहेत? तर मूलभूत अधिकार जे स्वीकारले आहेत मित्रांनो ते स्वीकारले आहेत अमेरिकेकडून स्वीकारले गेलेले आहेत. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 42वा क्वेश्चन मित्रांनो, राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे जी घेतली गेलेली आहे मित्रांनो, ते आयर्लंडकडून घेतली गेलेली आहेत. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन मित्रांनो, मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर मूलभूत कर्तव्ये जे घेतली गेलेली आहे देशाकडून, ती घेतली गेलेली आहे रशियाकडून घेतली गेलेली आहे मित्रांनो. तर रशिया माझे सर्व्हिस संघकडून घेतली गेलेली आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची जी आहे मित्रांनो, ती संबंधित आहे भाषेशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन मित्रांनो, सध्या 8व्या अनुसूचित किती भाषा आहेत? तर सध्या 8व्या अनुसूचित जे भाषा आहे मित्रांनो, ते 22 भाषा आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो, भारतीय राजघटना कोणत्या प्रकारची आहे? तर भारतीय राजघटना जी आहे मित्रांनो, ती आहे लिखित स्वरूपाची आहे मित्रांनो. तर लिखित प्रकारची आहे मित्रांनो. तो ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन मित्रांनो, भारतीय राजघटनेतील सर्वोच्च कायदा कोणता आहे? तर भारतीय राजघटनेतील सर्वोच्च कायदा जो आहे मित्रांनो, ते आहे राजघटना. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन मित्रांनो, भारतीय राजघटनेची प्रस्तावना किती आदर्श नमूद आहे? तर भारतीय राजघटनेची प्रस्तावनेमध्ये जे आदर्श नमूद आहे ते मित्रांनो, ते आहे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. तर एवढे जे आदर्श न्याय नमूद आहे. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते येईल. त्यानंतर क्वेश्चन 49वा येतो मित्रांनो, भारतीय राजघटना कोणत्या नावाने सुरू होते? तर भारतीय राजघटना जी होती मित्रांनो, ती या नावाने सुरू होते, आम्ही भारताचे लोक या नावाने सुरू होते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन मित्रांनो, भारतीय राजघटनेचा सर्वोच्च उद्देश काय आहे? तर भारतीय राजघटनेचा सर्वोच्च उद्देश जो आहे मित्रांनो, ते आहे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्तावित करणे. हा जो आहे सर्वोच्च उद्देश आहे मित्रांनो भारतीय राजघटनेचा. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर का PDF ची लिंक लागत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर ती लिंक घेऊन तुम्ही जॉईन व्हा ग्रुपला आणि तिथून PDF घेऊ शकता.